पुढची बातमी, लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय अशी तक्रार सतत ऐकायला मिळते। त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे। ते आहेत इंदापूरचे आमदार क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे। अर्थमंत्री अजित पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख। त्यांनीच निधी कमी मिळत असल्याचं सांगितल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत पडलं। दादांची ही अडचण होईल असं वाटत असतानाच दादांनी सगळा प्रकार हसत हसत उडवून लावला। काय घडलं पाहूया। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार सत्ताधारीच करत आलेत। निधी वाटपावरून अजितदादांवरही मित्रपक्षातील मंत्री आमदार नाराज असतात। काहींनी तर थेट गृहमंत्री अमित शहांकडे सुद्धा गाऱ्हाणं मांडलं होतं। लाडकी बहीण योजनेवर टीका टिप्पणी करणाऱ्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे। हे आहेत अजित पवारांचे निकटवर्तीय क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे। लाडकी बहीण योजनेमुळे इंदापूर मतदारसंघाला निधी मिळायला उशीर होतो असं दत्ता मामा म्हणाले। मात्र गाडी हळूहळू रुळावर येत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत। माझ्या इंदापूर तालुक्याला सर्व विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला गेले। राष्ट्रवादी पक्षातील दत्ता मामांचे ज्येष्ठ सहकारी आणि मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले छगन भुजबळ यांनी सरकारची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला। पैसे कुठेही जाणार नाहीत, सर्वांना ते पैसे मिळणार अशी ग्वाही त्यांनी दिली। नाही, याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटना जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार। शिवभोजनचे सुद्धा आता 3 महिन्याचे मिळाले, 6 महिन्याचे ऐवजी। परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंसं ओढाताण होणार। पैसे सगळ्यांचे मिळणार, कुठेही जाणार नाहीत, परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं। तर म्हणजे दत्ता मामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत। जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमचेच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खाते त्यांना हा प्रश्न विचारा ना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संधी सोडली नाही। लाडक्या बहिणींचा मुद्दा थेट मद्य विक्री परवान्याच्या वादासोबत नेऊन जोडला। आणि मोठं लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त बर्बाद करण्यासाठी दारुड्यांची नवीन पिढी तयार करतात। एकीकडे ड्रग्सचा विळखा पडलाय, एक म्हणजे पानपट्टीवरती कोकेन आणि आपू आणि गांजा काय काय मिळते, हिंदी काय काय जे काय मिळते तर चपट्या पण मिळतील। चपट्यांची ओळख तर आहे ना त्या महाराष्ट्रात। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार निधीसाठी हात आखडता घेतात ही तक्रार मित्रपक्ष विरोधी पक्ष करत आलेत। त्याची दादांना सवयही झालीय। मात्र यावेळी त्यांच्याच पक्षातील जवळच्या माणसानं ही तक्रार केल्यानं अजितदादांचा सूर काहीसा नाराजीचा लागला। मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना कात्री लावल्याचा आरोप विरोधक करत आलेत। एवढंच नाही तर संजय शिरसाटांसारखे मित्रपक्षातील मंत्री कायम तक्रार करत आलेत। आदिवासी विकास निधी वळवल्याचं सांगत आदिवासी आमदारही एकवटले होते। मात्र पहिल्यांदाच अर्थमंत्री अजित पवारांच्या विश्वासू सहकारीही यावर बोलताना दिसतायत। दत्ता मामांमुळे कळत नकळत विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।